नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पंचायत समिती निवडणुकांआधी अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली। राजकीय नाट्यानंतर तोच भाजपचा कल्याण गायकवाड बनलाय पंचायत समिती सभापती। तर लाडबागे समितीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती आणि आवास योजनेचा लाभ द्या, शेरसिंग डांगोर यांचे प्रशासनास आदेश। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या उपसभापती आणि सभापती निवडणुकांआधी मंगळवारी मोठे राजकीय नाट्य घडले। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडत जाब विचारलाय। या राजकीय नाट्यानंतर तोच भाजपचा कल्याण गायकवाड पंचायत समिती सभापती बनल्याचं राजकीय घडामोड घडली असल्याने एक भाजप पंचायत समिती सभापती माजी विरोधी पक्ष नेत्याला भारी पडल्याची चर्चा वर्तुळात जोरदार रंगली आहे। छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 20 जागांपैकी भाजपने 7, शिवसेना शिंदे गटाने 6, शिवसेना ठाकरे गटाने 4, प्रहारने 1, काँग्रेसने 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 सदस्य निवडून आला। सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती। भाजपला रोखण्यासाठी ठाकरे गटाने शिंदे गटाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली होती। त्यानुसार शिंदे गटाचा सभापती आणि ठाकरे गटाचा उपसभापती करण्याचं समीकरण ठरल्याची चर्चा होती। मात्र मतदानाआधीच ठाकरे गटातील 3 सदस्य भाजपच्या बाजूला गेल्याची चर्चा रंगली। ही माहिती समजताच अंबादास दानवे पंचायत समिती कार्यालयात पोहोचले। तेथे उपस्थित असलेल्या भाजप उमेदवार कल्याण गायकवाड यांना त्यांनी कॉलर पकडून जाब विचारण्याचा प्रयत्न केला। यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली। पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांत केलं। या प्रकारामुळे काही काळ पंचायत समिती परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत नेते आणि कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान दुपारी 2 वाजता सभापती व उपसभापती पदाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली। त्यामध्ये सभापती व उपसभापती ठरवण्यात आल्या। यात भाजपचे कल्याण गायकवाड बनलेत पंचायत समितीचे सभापती। या राजकीय नाट्यानंतर तोच भाजपचा कल्याण गायकवाड पंचायत समिती सभापती बनल्याने राजकीय घडामोड घडली असल्याचं एक भाजप पंचायत समिती सभापती माजी विरोधी पक्षनेत्याला भारी पडल्याची चर्चा वर्तुळात जोरदार रंगली आहे। नाही, प्रकार काय झाला, हे जे आमचे काही सदस्य भारतीय जनता पार्टीनं पोलिसांच्या संरक्षणात अज्ञात ठिकाणी नेलेले आहे ते आम्हाला पाहिजे आणि त्याच्यासाठी जो कोण उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा त्यांनी याच्यात पुढाकार घेतला म्हणून त्याला मी पकडला। बाकी काय पोलीस देखील गेले जाऊ द्या, कुठं जायचं काय करणार, पुढची भूमिका काय असणार तुमची? पोलीस मी वाट बघतोय सदस्यांची, इथं थांबलेलो निवडणूक 2-3 वाजता थांबतो पण काय होतं निवडणूक पूर्ण पार निवडणुकीत प्रोसेस मध्ये मी नाही, मी बाकी मी कार्यालयाच्या आतमध्ये काही केलं का नाही कार्यालयाला, मी निवडणूक प्रोसेस ही प्रशासनाने करावी, त्याला आमचं पूर्ण आमचे सदस्य कोऑपरेट करतात, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही। परंतु भारतीय जनता पार्टीचे वागणं आहे त्याच्या विरोधात आहे। तुमचा एवढा संताप अनावर झाला, तुम्ही काय त्याला काय बरोबर, माझा स्वभाव शिवसैनिक म्हणून तो स्वभाव मी व्यक्त केला। ठीक आहे, मी असं मी पकडली नाही आणि पकडली दिली, त्याला काय शिवसेनेतून दाखवून दिली दाखवून अजून दाखवू जरा वेळ बाकी अजून जर थांबा। अविरत मेहनत करून निवडून दिलेले दत्ता वरपे, सतीश हिवाळे, लताताई कानडे हे सदस्य काल संध्याकाळपासून अटॅचेबल आहे। तर आम्ही त्यांची वाट बघतोय, पक्षाचे जे ध्येय धोरणे आहे त्याच्याशी सुसंगत असताना वागलं पाहिजे, अन्यथा पक्षाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा मी देत आहे। सफाई कर्मचारी यांच्या वारसांना लाडबागे समितीच्या निर्देशानुसार नगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासनाने सफाई कर्मचारी म्हणून अनुकंपा तत्वावरती नियुक्ती द्यावी, तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या विविध आवास योजनेचा लाभ प्राधान्याने द्यावा असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डांगोरे यांनी दिले आहेत।
महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिंदे, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, गंगापूर, वैजापूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि महापालिका सभागृहात मनपाचे अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, अन्य वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी, संघटना प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिका तसेच इतर शासकीय आस्थापनांमध्ये असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती प्रलंबित असेल तिथे तात्काळ अंमलबजावणी करून नियुक्ती द्यावी. शिष्यवृत्ती, इतर आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध योजनांमध्ये समन्वय करून योजनांचा लाभ जिल्हा प्रशासनाने व नगरपालिका समाज कल्याण विभागाने एकत्रितपणे द्यावा. यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने समन्वय साधून काम करावं असे निर्देश बैठकीअखेर डांगोरे यांनी दिलेत. सफाई कर्मचारी काम करत असताना त्यांचा काम करण्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह, निवारा तसेच कपडे बदलण्यासाठीची जागा, आरोग्याच्या सुविधा आणि तात्पुरत्या स्वरूपात विश्रामगृहांची सुविधा असावी. यासाठी प्रत्येक नगरपालिकांनी कक्ष स्थापन करून वैजापूर नगरपालिकेमध्ये केलेल्या सुविधांच्या आयोगाचे अध्यक्ष डांगर यांनी कौतुक केलं. याप्रमाणे इतर नगरपालिकेने कार्यवाही करावी असे निर्देशित केलं. विविध सफाई कर्मचारी संघटनांच्या निवेदनाच्या स्वीकृती करून यावरती उपाययोजनाची सूचना देण्यात आल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळेत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचं या बैठकीमध्ये सूचित करण्यात आलं आहे. आपने इसके लिए क्या प्रयत्न करना चाहिए, इसको कैसा रेवेन्यू इसका जनरेट होना चाहिए, आप उस पर काम प्राथमिकता देना चाहिए. आपके 100 काम में खर्चा कर रहे होंगे आप, लेकिन इसको तो प्रायोरिटी पे करना चाहिए. इस पे कमेटी गठित करके इस पे काम करिए. आप नियोजन में रखिए, मीटिंग में रखिए, सर के पास रखिए, प्रस्ताव भेजिए नगर विकास को. आपके बाकी खर्चे को साइड में रखते इसको जरूर करना चाहिए, प्रायोरिटी पे होना चाहिए. और एक विषय और भी था कि आज कलेक्ट्रेट में एक बात हुई और बाकी महानगर पालिका में भी हो रही है, क्योंकि आप लोग के सभी संबंधित हैं, आप पूछ सकते हो. समाज कल्याण की जितनी योजना है ना, इन सफाई कामगारों के बच्चों को, इनके परिवार को उसका लाभ नहीं होगा. जैसे मैंने आवाज बोला, रमाई घरकुल योजना का भी सब जगह महानगर पालिका में ही कैंप लगा रहे हैं और पूरे कर्मचारियों को लाभ दिला रहे हैं. जिनको 20 साल नहीं हुआ उनको ये दो आवास योजना, वो करिए. समाज कल्याण को टाई अप करा दिए हमने, कलेक्ट्रेट से हो गया, कलेक्टर मीटिंग भी ले रहे हैं आप. समाज कल्याण की जितनी योजना है आपको उसका जमीन पे कैसे उतारना, उस पर काम करना है. जितने सफाई कर्मचारी आपके पास बायोडाटा है, उन डाटा के तहत आपको उनको कैंप लेना है. कैंप में आपको 1 महीना पहले उनको तारीख बताइए, पेपर्स क्या क्या डॉक्यूमेंटेशन लग रहे योजनाओं में, समाज कल्याण को बताया मैंने, वो सब आपको देंगे. समाज कल्याण के साथ एक मीटिंग लगाना है आपको, है ना. और वो योजना का आपके उनके पास बहुत करोड़ों पैसा है जी योजना के लिए. बच्चों की, लड़कियों के लिए साइकिल वितरण है. आप पूना महानगर पालिका जाओ ना, पिंपरी चिंचवड, कैसा उनके बच्चों को साइकिल वितरण हो रहा है समाज कल्याण से. सब उनने बराबर टाइप किए, करवाने वाला होना. आप अपना पूरा बायोडाटा दीजिए उनको और कैंप लगा के सब जितनी योजना है, और रमाई घरकुल योजना का कैंप यही लगाइए. हजारों मकान बना के दे रहे हर जिले में. शहरात लूटमार, चाकू हल्ला यासह घरफोड्यांचं सत्र सुरू असताना आता अल्पवयीन मुलींच्या अपहरण सत्राने खळबळ उडाली आहे. हर्सुल जटवाडा परिसरातून 7 वर्षीय 2 अल्पवयीन मुलींचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर मुकुंदवाडी परिसरातील राजनगरातून एका मुलीला पळवण्यात आलं आहे. या घटनांनी मुले पळवणाऱ्या टोळ्या तर शहरात सक्रिय झाल्या आहेत का अशी चर्चा आता सुरू आहे. शहरात चाकू हल्ल्याचे सत्र सुरू आहे. किरकोळ कारणावरून रस्त्यावरच हल्ले होत आहेत. पुंडलिक नगर, मुकुंदवाडी, जवाहरनगर, बेगमपुरा, जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकू हल्ला आणि लुटमारीच्या रोज किमान 2-3 घटना घडत आहेत. अल्पवयीन मुले सर्रास चाकू बाळगत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना रस्त्यावरती फिरणं हे मुश्किल झालंय. त्यातच गेल्या 2-3 दिवसात शहरात घडफोडीचं सत्र सुरू आहे. निवृत्त न्यायमूर्तींचं घर फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय. दररोज किमान 2 ते 3 घर चोरण्याच्या निशाण्यावरती आहेत. चोरटे बंद घराला लक्ष करत भर दिवसा लूट करतात. एवढं कमी की काय, तर भर रस्त्यावरती पोलिसांवरती हल्ले होण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे शहरात टवाळखोरांना रान मोकळं असल्याचं दिसतंय. 7 वर्षीय 2 अल्पवयीन मुलींचं अपहरण झाल्याची घटना हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ही पहिली घटना जटवाडा रोडवरील ओव्हरगाव येथे घडली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 1 मार्च रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांची 7 वर्षीय मुलगी हिचं रात्री 1 वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेलं. दुसरी घटना अंबरहिल जटवाडा रोड येथे घडली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 9 मार्च रोजी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास फिर्यादींच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेलं. या दोन्ही प्रकरणामध्ये हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदा फुले हे करत आहेत. तर राजनगरातून देखील मुलीचं अपहरण. आई कामावरती गेल्यानंतर मुलीला पळवून नेल्याची घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात घडली आहे. या प्रसंगी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास महिला कामावरती गेली होती. घरी मोठी व छोटी मुलगी अशा दोघीच होत्या. त्यावेळी मोठ्या मुलीने छोट्या मुलीला सांगितलं की मी सडा टाकण्यासाठी शेण आणायला जाते. मात्र बराच वेळ ती घरी आली नाही. लहान मुलीने आत्याकडे जाऊन बहीण बराच वेळ आले नसल्याचं, ती अजून परतली नाही असं सांगितलं. त्यानंतर आत्याने महिलेला ही माहिती दिली. त्यानंतर फिर्यादीने तातडीने घरी परतल्या व आजूबाजूला परिसरात शोध घेतला. मात्र मुलीबाबत माहिती मिळाली नाही. अज्ञात इसमाने मुलीचं अपहरण केल्याची फिर्याद मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बहुरे हे करत आहेत. नारेगाव येथील 4 वर्षाच्या मुलीवरती कुत्र्याने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावरती घाटी रुग्णालयामध्ये 10 दिवसांच्या उपचारानंतर जखमा भरून येऊन मुलीची प्रकृती सुधारली आहे. तिला मंगळवारी रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. नारेगाव येथील 4 वर्षाच्या मुलीवरती राहत्या घरी कुत्र्याने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. शरीरावरती अनेक ठिकाणी चावे व खरचटलेल्या जखमा, उजव्या कानाला खोल जखमा झाल्या होत्या. जखमांमुळे मुलीला अन्नपाणी घेणं कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनची लक्षणे दिसून आली. मुलीला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला PICU मध्ये अँटीबायोटिक्स व वेदनाशामक औषधे देऊन उपचार सुरू केले. जखमांची नियमित स्वच्छता व ड्रेसिंग करण्यात आली. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्याने तिला रक्त देण्यात आलं. कुत्र्याच्या चाव्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी अँटीरेबीज सिरम व अँटीरेबीज लस राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार देण्यात आली. ENT सर्जरी व प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञांमध्येही मत घेऊन पुढील उपचार करण्यात आले. मानसिक आघात लक्षात घेऊन मानसोपचार तज्ज्ञांचंही मार्गदर्शन घेण्यात आलं. 10 दिवसांच्या उपचारानंतर जखमा भरून येऊन मुलीची प्रकृती आता सुधारत आहे. मुलीला पुढील लसीकरण व राहिलेल्या 2-3 जखमांसाठी नियमित तपासणीसाठी बालरोग बाह्यरुग्ण विभागामध्ये येण्याचा सल्ला देऊन मंगळवारी रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर प्रभा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर उबेद रेहमान, डॉक्टर अनिकेत सरवदे, डॉक्टर श्रीकांत जोशी, डॉक्टर योगेश राव, डॉक्टर प्रशांत राठोड, डॉक्टर सिमरा खान, डॉक्टर केदार राजमाने, डॉक्टर गौरव पांडे, डॉक्टर उषा पवार, डॉक्टर हमीदा खान यांनी उपचार केले आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा ऍक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड देन टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त
फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. जळगाव सपकाळ येथील सुपुत्र भिकन जगन रोजेकर यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS मध्ये यश संपादन केल्याबद्दल आमदार अब्दुल सत्तार यांनी भिकन रोजेकर यांचा त्यांच्या आई वडिलांसह सत्कार करून शुभेच्छा दिल्यात. यावेळी रोजेकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय. आपण सगळे त्या पत्रकार परिषदेत हजर होता. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला त्यांच्या वरिष्ठ लिपिकाचं काम एक कनिष्ठ लिपिक करून त्यांचं जे कलेक्शन आहे पैशाचं, ते पैशाचं कलेक्शन करतायत असे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवले होते. आणि आपल्या कार्यालयामध्ये जो एक बाहेरचा व्यक्ती येतो, जो ज्याला मी माया भाषेत हॅकर म्हणतो, तो सायबर क्राईमलाही तक्रार दिली होती त्याची. त्या सायबर क्राईम वाल्यांनाही त्याची दखल घेतली नाहीये. त्या जो बाहेरचा माणूस येऊन आपल्या कार्यालयात सगळ्या कोणत्याही टेबलवर पाहिजे त्या टेबलवर बसून काम करतो, ते पण व्हिडिओ दाखवला होता. आणि त्यांचा कर्मचारी जो कनिष्ठ लिपिक आहे, तो सगळ्या नस्ती घेऊन म्हणजे टिप्पणी घेऊन बाहेर येतो, त्याचाही व्हिडिओ दाखवला होता की त्या टिप्पण्या घेऊन कोणत्या ठेकेदाराला किंवा कोणत्या सप्लायरला हे काम द्यायचं तो ठरवतो आणि तिथून ते मग कलेक्शन वगैरे करून अधिष्ठातांना पोहोचवतो. हे सगळे व्हिडिओ मी मागे आपल्या माध्यमातून दाखवलेच होते आणि आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतु काही कायदेशीर बाबींमुळे अडचणी येत होत्या. आज मी पोलीस परवानगी घेऊन आंदोलनाला बसलेलो आहे. या आंदोलनामध्ये मी अशी मागणी केलेली आहे की अधिष्ठाता यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा आणि त्यांनी ते प्रभारी अधिष्ठातांना काय काय अधिकार असतात. शासनाने प्रभारी अधिष्ठाता आणि परमनंट अधिष्ठाता यांच्यावर जबाबदाऱ्या वेगवेगळ्या सोपवलेल्या असतात, परंतु या हुकुमशहा अधिष्ठातांनी काय काय केलेलं आहे ह्या सगळ्या फायलींमध्ये मी माझ्या पुराव्यानिशी तुम्हाला देतोय. कारण की ज्या ज्या लिपिकांमार्फत यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या तक्रारी सगळ्या मी संचालकाला, आयुक्ताला आणि अधिष्ठाता यांना सगळ्यांना दिलेला आहे. परंतु त्या तक्रारीचा कोणताही निपटारा आजपर्यंत करण्यात आलेला नाहीये. म्हणून मी आजपासून ठिय्या आंदोलन इथं दररोज मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसणार आणि अशाच उन्हात बसणार. कोणता मंडप नाही, कोणता काही नाही. या सकाळी मी 10 वाजता इथं बसणार आणि 5 वाजेपर्यंत हे आंदोलन माझं चालू राहील जोपर्यंत अधिष्ठाताची भ्रष्टाचाराची इन्क्वायरी होत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनामध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करत क्रॉसटाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी घाटी परिसरामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं असून त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आपण सगळे त्या पत्रकार परिषदेत हजर होता. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला त्यांच्या वरिष्ठ लिपिकाचं काम एक कनिष्ठ लिपिक करून त्यांचं जे कलेक्शन आहे पैशाचं, ते पैशाचं कलेक्शन करतायत असे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवले होते. आणि आपल्या कार्यालयामध्ये जो एक बाहेरचा व्यक्ती येतो, जो ज्याला मी माया भाषेत हॅकर म्हणतो, तो सायबर क्राईमलाही तक्रार दिली होती त्याची. त्या सायबर क्राईम वाल्यांनाही त्याची दखल घेतली नाहीये. त्या जो बाहेरचा माणूस येऊन आपल्या कार्यालयात सगळ्या कोणत्याही टेबलवर पाहिजे त्या टेबलवर बसून काम करतो, ते पण व्हिडिओ दाखवला होता. आणि
त्यांचा कर्मचारी जो कनिष्ठ लिपिक आहे तो सगळ्या नस्ती घेऊन म्हणजे टिप्पणी घेऊन बाहेर येतो. त्याचाही व्हिडिओ दाखवला होता की त्या टिप्पण्या घेऊन कोणत्या ठेकेदाराला किंवा कोणत्या सप्लायरला हे काम द्यायचं तो ठरवतो आणि तिथून ते मग कलेक्शन वगैरे करून अधिष्ठातांना पोहोचवतो. हे सगळे व्हिडिओ मी मागे आपल्या माध्यमातून दाखवलेच होते आणि आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतु काही कायदेशीर बाबींमुळे अडचणी येत होत्या. आज मी पोलीस परवानगी घेऊन आंदोलनाला बसलेलो आहे. या आंदोलनामध्ये मी अशी मागणी केलेली आहे की अधिष्ठाता यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा आणि त्यांनी ते प्रभारी अधिष्ठातांना काय काय अधिकार असतात. शासनाने प्रभारी अधिष्ठाता आणि परमनंट अधिष्ठाता यांच्यावर जबाबदाऱ्या वेगवेगळ्या सोपवलेल्या असतात. परंतु या हुकुमशहा अधिष्ठातांनी काय काय केलेलं आहे ह्या सगळ्या फायलींमध्ये मी माझ्या पुरावेनिशी तुम्हाला देतोय. कारण की ज्या ज्या लिपिकांमार्फत यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या तक्रारी सगळ्या मी संचालकाला, आयुक्ताला आणि अधिष्ठाता यांना सगळ्यांना दिलेला आहे. परंतु त्या तक्रारीचा कोणताही निपटारा आजपर्यंत करण्यात आलेला नाहीये. म्हणून मी आजपासून ठिय्या आंदोलन इथं दररोज मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसणार आणि अशाच उन्हात बसणार. कोणता मंडप नाही, कोणता काही नाही. या सकाळी मी 10 वाजता इथं बसणार आणि 5 वाजेपर्यंत हे आंदोलन माझं चालू राहील जोपर्यंत अधिष्ठाताची भ्रष्टाचाराची इन्क्वायरी होत नाही. खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावाजवळ उभ्या बसला आग लागून बस जळून खाक झाल्याची घटना घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावानजीक आम्रपाली हॉटेल येथे जेवणासाठी गाडी थांबवण्यात आली असता उभ्या असलेल्या एका बसला दुपारी 3च्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसून आलं. आग लागलेल्या बसचं चित्र पाहून असं दिसतंय की आग बसच्या इंजन भागाला लागली होती. आग लागल्यावरती परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं व स्थानिक शेतकऱ्यांकडून बस विझवण्याचा प्रयत्न करण्यात आले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. सदरील घटनेची खुलताबाद पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज विधान परिषद सभागृहामध्ये महिलांच्या प्रश्नांवरती विशेष चर्चा घडवून आणण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी तथा उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या चर्चेचा प्रस्ताव मांडला. चर्चेच्या समारोप प्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर संरक्षणासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचं स्वागत करत प्रत्येक विभागाने महिलांसाठी स्वतंत्र कृती कार्यक्रम राबवावा अशी गरज अधोरेखित केली आहे. सेल आणि कौटुंबिक संरक्षण कायदा हे दोन्ही एकत्र करून त्यामध्ये महिलांनी चांगल्या प्रकारे समन्वय कसा करता येईल की जेणेकरून केसेसची संख्या 1/3 होईल. 3 ठिकाणी जी स्त्री नोंदवली जाते तक्रार त्याच्या संदर्भामध्ये मी लक्ष दिलेलं आहे. आणि यासाठी परिवहन, रेल्वे, त्याचबरोबर ST स्टँड, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वाहनांमध्ये पॅनिक बटन्स तयार करणं, शाळांमधल्या मुलींच्या सुरक्षिततेवरती बदलापूरपासून बरंचसं आपल्याकडे विचारविनिमय झालेला आहे. सखी सावित्री कमिटी झालेली आहे. तरी देखील आपल्याला घटना घडताना दिसत आहेत. तर त्याबद्दल जेव्हा विचार केला तेव्हा एक लक्षामध्ये आलं की बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये अगदी शाळेच्या आतमध्ये जाऊन मुलांना सोडण्यापेक्षा रस्त्यावरच सोडून दिलं जातं. ती मुलांना कोण घेऊन जातं, पालकांनीच नेलंय का दुसऱ्यांनी नेलंय हे सुद्धा कळत नाही. तर यावरती मी निर्देश दिले माझ्या बैठकीमध्ये. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढविण्यात येत आहे. तर त्याच्यासाठी म्हणून सगळ्या शाळांच्या स्वच्छतागृहांच्या मधली CCTV बाहेरून त्याच्यात असणं, त्याचबरोबर महिला मदतनीस नेमणं आणि पालकांच्या बैठका घेणं, पॅनिक बटनच्या संदर्भामध्ये जनजागृती वाढवणं आणि याचबरोबर छोट्या मुलांना जिथे सोडलं जातं अगदी किंडरगार्टन किंवा शिशु वर्गातल्या, तर ते मैदानावर त्या शाळेच्या अंतर्गत पालकांनी घेतलं पाहिजे मुलांना ताब्यामध्ये आणि त्यांना तिथे सोडलं पाहिजे. आज तुम्ही वेगवेगळ्या शहरांमधून जिथून येतो आपण, पुणे आहे, संभाजीनगर आहे, जळगाव आहे,
तर बहुतेक शाळांमध्ये मुलांना दारावरती सोडून देतात आणि नंतर पालक येतात की नाही हे सुद्धा बहुतेक ठिकाणी शिक्षक पाहत नाहीत. तशा छोट्या छोट्या असल्या तरी सूचना त्याबद्दल केलेल्या आहेत. या रिपोर्टमध्ये 13 मुद्दे आलेले आहेत. हिरकणी कक्ष, ST आणि रेल्वे याच्यात राखीव जागा, महिलांसाठी स्पेशल बसेस, स्थानिक बस सेवेमध्ये आरक्षण, स्वच्छतागृह, हेल्पलाईन, तक्रारीच्या नोंदी या संदर्भामध्ये अपेक्षा आहे. आणि आज पुणे महानगरपालिकेने एक निर्णय घेतला आहे की महिलांच्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. ती पण स्वागतार्हच आहे. आणि मला तर असं सुचवायचं आहे माननीय शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेब आणि सुनेत्राताईंना की महानगरपालिकेच्या बस सेवा अनेक ठिकाणी आहेत. संभाजीनगरला आहेत, जळगावला आहेत, नाशिकला आहेत. ज्या ज्या ठिकाणी बस सेवा आहेत त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपल्या परिवहनचे कमिशनर आणि नगरविकासने एकत्रित घेणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना छेडछाड होणं किंवा त्यांना फॉलो होणं, त्यांना शेरेबाजी करणं या संदर्भामध्ये काही आपल्याला उत्तरं देता येतील. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पंचायत समिती निवडणुकांआधी अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली. राजकीय नाट्यानंतर तोच भाजपचा कल्याण गायकवाड बनलाय पंचायत समिती सभापती. तर लाडबागे समितीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती आणि आवास योजनेचा लाभ द्या, शेरसिंग डांगोर यांचे प्रशासनास आदेश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.